आता असा प्रश्न जेव्हा पेपरमध्ये तुम्हाला दिसेल तेव्हा त्याचं उत्तर सरळ सरळ असतं 0. काही संख्या बदल झाला त्याच्यामध्ये उत्तर फक्त 0 टाकायचं. एक फॉर्म आहे तो, ए गुणिला बी अधिक, ठीक आहे, पुढं काय बघा, बी गुणिला सी वजा ए गुणिला सी बरोबर 0. हा एक फॉर्म आहे, अलग लक्षामध्ये स्टँडर्ड फॉर्म आहे हा, ज्याला आपण असं म्हणू एक सूत्र आहे असं. आणि मग हे सूत्र जे काय आहे या सूत्राचं उत्तर नेहमी किती असणार आहे, 0 असणार आहे. या सूत्राचं उत्तर नेहमी किती असणार आहे, 0 असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अलग लक्षामध्ये बरोबर 0 पेपरमध्ये. आता तुम्ही म्हणले सर खरंच 0 येईल का, तर त्याचं 0च येतो उत्तर. अलग लक्षामध्ये त्याचं उत्तर काय येतं, 0. हे कसं 0 येतं ते पण आपण बघू शकतो, याला कसं 0 आणायचं आहे हे पण बघू शकतो. आता याच्यामध्ये काय करायचं ते लक्षात घ्या. हे सगळे जे काही आहेत या सगळ्यांचा छेद सारखा करावा लागेल. हा एकच पर्याय आपल्याकडे, काय करावं लागेल, सगळ्यांचा छेद सारखा. नाही तर यांच्या दोघातून कॉमन काढावं लागेल. दोघातून कॉमन काढता येऊ शकतो ना आपल्याला. या दोघातून जर कॉमन काढला मी तर काय कॉमन निघन बरं, 1/100 कॉमन निघल. प्रश्न समजला, काय कॉमन निघल, 1/100. मग मी जर 1/100 कॉमन काढला तर इथं काय शिल्लक राहील, 1/48 अधिक इथं काय शिल्लक राहील, 1/52 मायनस इकडे काय 52 गुणाकारात 48. इथपर्यंत समजलं. बरं, इथं काय होईल बघा, 1/100 जशाला तसा गुणिले, आता यांचा छेद सारखा नाही तिरकस गुणाकार होईल. मग 52 वर गेला ना 48 इकडे वर गेला, म्हणजेच काय येईल कंसामध्ये 52 अधिक किती 48 भागाकारात किती 52 गुणिले 48 ठेवा असं थोड्या वेळासाठी. हा बघू इकडं लगेच गुणाकार केला अजून तुम्ही बघू दे, गुणाकार केला तर तेच येईल, काय हरकत नाही. नंतर घरी गेल्यास निवांतपणे गुणाकार करत बसा. हे झालं असं खाली, हे 52 गुणिले 48 48 गुणिले 52 काय दोघांचा अर्थ एकच आहे. पुढचं मायनस इकडे 1/52 गुणिले 48 काय झालं ते लक्षात घ्या. आता हा 1/100 जशाला तसा काय होईल, वरती बेरीज होईल, किती आली 100, खाली किती आलं 52 गुणाकारात किती 48 मायनस इकडं 52 गुणाकारात किती 48, वरचा 100 आणि खालचा 100 कॅन्सल होईल कारण ते गुणाकारात आले. मग गुणाकारात आले तर 100 कटला, इथं किती राहिलं 1 आणि खाली काय राहिलं 52 गुणाकारात किती 48 मायनस 1/52 गुणाकारात किती 48. काय झाले, या संख्या ज्या आलेल्या आहेत या संख्या आहेत विरुद्ध संख्या. एक संख्या सारखी दिसते प्लस मध्ये आणि एक संख्या कशामध्ये दिसते सारखी मायनस मध्ये. मग हे जगात काही जरी आलं तर शेवटी काय होणार आहे 0 होणार. अलग लक्षामध्ये त्याला सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही. म्हणून हा स्टँडर्ड फॉर्मॅट जर आला तर पेपरमध्ये त्याचं नेहमीसाठी उत्तर किती असणार आहे 0 असणार आहे. हे सगळं सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही, फक्त हा स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. हे पेपरमध्ये उदाहरण पेपरनं विचारलेलं आहे. ते कुठली स्पर्धा परीक्षा असू द्या, सरळ सेवेला आले, एमपीएससी ला आले आणि तुमच्या पोलीस भरतीमध्ये पण बऱ्याच वेळा आले. हे मागच्या वर्षी पण आलेलं आहे. जुन्या पेपरमध्ये तुम्हाला काही ठिकाणी उदाहरण दिसतं. तर बरेच विद्यार्थी छेद सारखा करत बसतात, सॉल्व्ह करत बसतात. असं काहीच नाही करायचं. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. इथं कुठल्याही संख्या टाकल्या तुम्ही जगातल्या ABC नावाच्या 3 संख्या अलग लक्षामध्ये आणि त्यांना जर सॉल्व्ह केलं तर शेवटी उत्तर काय ना त्याचं पुन्हा 0च येणार, ते बदलणार. लिहून घ्या त्याला.